सर्जिकल स्ट्राईक संगमनेरात कत्तलखाने जमीनदोस्त. संगमनेर शहरातील 14 बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया सुरू. संगमनेर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्याविरोधात अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून 14 बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पालिकेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा ऑपरेशन प्लॅन राबवण्यात आला. संवेदनशील भागात कारवाई केली. ते भाग आहेत भारतनगर, जमजम कॉलनी, मदिना नगर आणि रमाई उद्यान परिसर. अशा 4ही ठिकाणी 14 कत्तलखान्यांवर दमदार कारवाई केलेली आहे. 2 JCB, 3 ट्रॅक्टर आणि कटर मशीनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले जात आहे. दुपारपर्यंत सुरू असलेली या कारवाईत सर्व 14 बांधकामे भुईसपाट करण्यात आली. या मोहिमेत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस पथकाचा मोठा सहभाग होता. शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत व्यवसाय किंवा अवैध बांधकामे सहन केली जाणार नाहीत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असे आवाहन देखील यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असून गोमातेला राज्यात विशेष दर्जा देण्यात आला आहे. तरी देखील संगमनेर शहरात राजरोसपणे बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे आरोप वारंवार होत होते. या कत्तलखान्यांमुळे कायद्याचे उल्लंघन होत असल्याने तात्काळ ते उद्ध्वस्त करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यापूर्वीही प्रशासनाने शहरातील काही बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी पुन्हा नव्याने कत्तलखाने सुरू झाल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भात अनेक वेळा तक्रार अर्ज देऊनही ठोस कारवाई होत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली होती. संगमनेर शहरामधील ज्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने आहेत त्या ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने त्या अवैध कत्तलखाने पाडण्याची आता मोहीम सुरू आहे. सकाळपासून मोहीम सुरू केलेली आहे. त्याप्रमाणे आता पुढील कारवाई ही चालू आहे. सध्या आपण 14 ते 15 ठिकाणचे लोकेशन आहेत, त्या ठिकाणी आपली कारवाई सुरू आहे. तर आज संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. अवैध जे कत्तलखाने याच्यावरती तब्बल 14ची माहिती मिळून आलेली आहे. काय सांगणं यावर? आज संगमनेरमध्ये ज्या ठिकाणी अवैधरित्या गोवंश जनावरांचे कत्तल होण्याचे गुन्हे दाखल आहेत किंवा असे प्रकार निदर्शनास आलेले आहेत, अशा ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज सदरच्या अवैध कत्तलखाने पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली होती आणि ही मोहीम पार पाडण्यात आलेली आहे. तसेच यापुढे सुद्धा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाई होतील त्या ठिकाणी सुद्धा याच प्रकारची कारवाई भविष्यामध्ये केली जाणार आहे. तुम्ही ज्यावेळेस नवीन कार्यरत झाला त्यावेळी देखील एक कारवाई तुम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली होती, मात्र ही कारवाई त्यापेक्षाही मोठी आहे. हो, मागच्या वेळेपेक्षा संख्या जास्त आहे आणि यापुढे सुद्धा ज्याप्रमाणे कारवाई होत राहतील त्याप्रमाणे या प्रकारच्या ज्या कत्तलखाने पाडण्याच्या कारवाई असतील त्या सुरू राहतील. जय श्रीराम. दररोज हजारोंच्या संख्येमध्ये गाई बैलांची कत्तल व्हायची. पवित्र अशा गोमातेचं रक्त सांडलं जायचं. असे सर्व मोठमोठे बेकायदेशीर कत्तलखाने आज सकाळपासून उद्ध्वस्त करण्याचं काम संगमनेर नगर परिषद आणि पोलीस बांधव करतायत. याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. ज्या ठिकाणी गाईला आडवं पाडून गाई कापली जायचे असे सिमेंटचे कोबे, मोठमोठे कटडे आणि भिंतीचं बांधकाम केलेले मोठमोठं स्ट्रक्चर आणि पत्र्याचे शेड हे मुळासकट उद्ध्वस्त करण्याचं काम JCBच्या साहाय्याने पोलीस बांधव आणि प्रशासन करते. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. संगमनेर शहरामध्ये पुन्हा बेकायदेशीर कत्तलखाने उभे राहू नयेत यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. या कारवाईसाठी माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आदरणीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ, आमदार महेशदादा लांडगे, आमदार संग्राम भैया जगताप आणि संगमनेर शहराचे आमदार अमोलजी खताळ साहेब या सर्वांनी मोलाचं सहकार्य दिलं. याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या कार्यामध्ये स्थानिक संगमनेर शहरातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत कायम ठाम उभे राहिले, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. महासत्ता न्यूज संगमनेर.